बघा क्वेश्चन पेपरमधला लास्टचा क्वेश्चन बघायचा आपल्याला 6 मधला सी. तर 6 मधला सी क्वेश्चन काय दिलेलं आहे, अ फॅक्टरी मॅन्युफॅक्चर्ड 2000 इलेक्ट्रिक बल्ब विथ ॲव्हरेज लाईफ 2040 hours अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ 60 hours ॲझ्युमिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आपल्याला काय सांगितलं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ॲझ्युम करायला लावलं आहे. फाइंड द नंबर ऑफ बल्ब हॅव्हिंग लाईफ मोर दॅन 2150 hours लेस दॅन 960 hours. ठीक आहे. आणि आपल्याला एरिया ए ऑफ 1.83 दिलेला आहे, 0.4667 आणि ए ऑफ 1.3333 इज इक्वल्स टू 0.4082 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा याचं सोल्युशन काढायचं. तर आपल्याला सगळ्यात पहिले याच्यामध्ये एन दिलेलं आहे बघा. तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब किती दिलेले, 2000 दिलेले. मग बघा सोल्युशन n इज इक्वल्स टू 2000. ॲव्हरेज लाईफ म्हणजेच काय, एक्स बार दिलेलं आहे म्हणजेच मीन दिलेलं आहे बघा. तर एक्स बार इज इक्वल्स टू 2040. ठीक आहे. अँड स्टँडर्ड डेविएशन म्हणजेच एस डी म्हणजेच सिग्मा दिलेला आहे. सिग्मा किती दिलेलं आहे, 60 hours दिलेलं आहे. मग काय सांगितलं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ॲझ्युम करायला सांगितलं आहे. ठीक आहे. मग इथं सांगितलं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं काय, आता पहिले काय फाइंड आउट करायचं, फाइंड द नंबर ऑफ बल्ब हॅव्हिंग लाईफ. मग पहिले लिहायचं नंबर ऑफ बल्ब हॅव्हिंग लाईफ more than 2150 hours. ठीक आहे. मग आता काय करायचं, आता आपल्याला म्हणजेच याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, एक्स. मग एक्स इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 2150 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता झेड फाइंड आउट करायचं. मग झेडचं फॉर्म्युला काय आहे, झेड इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. मग इथे एक्स किती आहे, तर बघा एक्स दिलेलं आहे 2150 मायनस एक्स बार किती आहे 2040 आणि अपॉन सिग्मा. सिग्मा किती बघा आपल्याकडं, सिग्मा आहे 60. ठीक आहे. मग बघा झेड इज इक्वल्स टू काय येणार, झेड इज इक्वल्स टू कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, 2150 मायनस 2040, 2150 मायनस 2040 म्हणजेच 110 येणार, 110 अपॉन 60 म्हणजेच झेड इज इक्वल्स टू 1.833. ठीक आहे. तर आपण काय करू, फक्त इथं 83 घेऊ. मग 8.3333 येतं आहे, फक्त 3 घेऊ. ठीक आहे. मग झेड इक्वल्स टू किती आला, 8.3 आला. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करायचं. ठीक आहे. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करू आपण इथं. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व येणार बघा, हा झेड ॲक्सिस आहे, याच्यावरती कर्व ड्रॉ करायचं. ठीक आहे. मग हा आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ केला. ठीक आहे, बेल शेप. मग याच्यामध्ये एक सेंटर लाईन ड्रॉ करायची. ही काय, या सेंटर लाईनला झेड इज इक्वल्स टू 0 राहतं. ठीक आहे. झेड इज इक्वल्स टू काय राहतं, 0. मग इथं येणार झेड इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग बघा आपला झेड इज इक्वल्स टू काय आलं, 1.83 आलं. मग 1.83 आलं म्हणजेच कसं आलं, पॉझिटिव्ह आलं. मग पॉझिटिव्ह साईडला 1.83 बघा, इथं जर 0 असेल तर ही पॉझिटिव्ह साईड, ही निगेटिव्ह साईड. मग पॉझिटिव्ह साईडला काय येणार, 1.83. ठीक आहे. सपोज आपण ते इकडच्या साईडला येईल, हे काय आलं 1.83. मग 1.83
इथे येणार Z इज इक्वल्स टू 1.83. ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं आहे, मोर दॅन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, मोर दॅन, म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, पॉझिटिव्ह साईडचा. लेस दॅन सांगितलं की निगेटिव्ह साईडचा. मग आता याच्यापासून पॉझिटिव्ह साईड इकडे आहे, ठीक आहे, म्हणजे पुढं. मग आपल्याला काय करायचं, आता पुढचा एरिया फाइंड आउट करायचा, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला हा एरिया काउंट करायचा, ठीक आहे. बघा, मग आता हा एरिया फाइंड आउट करायचा. मग टोटल एरिया किती राहतो या कर्वचा, टोटल एरिया 1 राहतो, ठीक आहे. मग बघा, आता आपल्याला इथं ए ऑफ 1.83 किती दिलेलं आहे, गिवनमध्ये 0.4667 गिवन आहे, ठीक आहे. आणि हाफ एरिया किती राहतो, 0.5. मग 0.5मधून आपल्याला एवढा एरिया मायनस करावा लागतो. मग बघा पुढच्या पेजवरती ती काय भेटणार आहे आपल्याला, प्रॉबिलिटी, ठीक आहे. मग इथं लिहायचं probability of more than 2150 hours, probability of more than 2150 hours is equals to, मग काय येणार, 0.5 मायनस ए ऑफ 1.83, ठीक आहे. मग आता याच्यातनं तो एरिया मायनस करायचा. मग इथं काय येणार, 0.5 मायनस 0.4667 मग इथे येणार 0.5 मायनस 0.4667. मग इथे येईन ते 0.0333. मग ही काय आली, प्रॉबिलिटी आली, ठीक आहे. मग आता प्रॉबिलिटी इंटू काय करावं लागेल, n करावं लागेल, तेव्हा आपल्याला नंबर ऑफ भेटेल, ठीक आहे. मग इथलं यायचं नंबर ऑफ bulb more than 2150 hours life. Is equals to n into p करावं लागेल, म्हणजेच मोर दॅन p ऑफ मोर दॅन 2150 hour, ठीक आहे. मग ही प्रॉबिलिटी मल्टिप्लाय करायची. मग n किती आहे, 2000. n किती आहे आपल्याकडं, 2000 इंटू 0.0333 करावं लागेल, ठीक आहे. मग इंटू 200. मग ते आता बघा 66.6 म्हणजेच काय येणार, इक्वल्स टू 67, ठीक आहे. मग हे काय लागेल, आन्सर आलं बघा, ठीक आहे. मग काय करायचं, लास्टला लिहायचं नंबर ऑफ बल्ब लाईफ इज 67 बल्ब. इथं लिहायचं 67 इलेक्ट्रिक बल्ब, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट पेजवरती आता आपल्याला सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, लेस दॅन 1960 आवर्स. म्हणजे आता आपल्याला इथं सेकंड फाइंड आउट करायचं, लेस दॅन, मग बघा इथं लिहायचं सेकंड लेस दॅन 9160 आवर्स, ठीक आहे. मग इथं येणार बघा, आता आपल्याला
पुढच्या पेजवरती x इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे बघितलं लिहायचं x इज इक्वल्स टू 1960 दिलेलं आहे. ठीक आहे, मग झेड फाइंड आउट करायचं. मग झेड इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. मग एक्स किती आपल्याकडं 1960, एक्स बार किती दिलेलं आहे 2040 अपॉन सिग्मा किती दिलेलं आहे 60. मग बघा याचं झेड फाइंड आउट करायचं. मग झेड इज इक्वल्स टू काय येणार 1960 मायनस 2040 अपॉन 60. मग ते येतं बघा -1.33. ठीक आहे, आता 3 खूप वेळेस येतो म्हणून आपण 2च 3 घेतले. मग हा झेड आला आहे, हा झेड कसा आला निगेटिव्ह आला. मग आता ग्राफ ड्रॉ करायचं बघा. मग ग्राफ ड्रॉ करा. ग्राफ ड्रॉ करताना पहिले हॉरिझॉन्टल ॲक्सिस, नंतर न बेल शेपचं कर्व ड्रॉ करायचं. ठीक आहे, मग बेल शेपचं कर्व बघा. एक मिनटं. ठीक आहे, हा बेल शेपचा कर्व आहे. मग या बेल शेपच्या कर्वमध्ये बघा आता इथे येणार सेंटर लाईन. ठीक आहे, मग बघा आता आपला जो झेड आलेला आहे तो निगेटिव्ह आला आहे. मग निगेटिव्ह साईड ही राहते. ठीक आहे, मग निगेटिव्ह साईडला झेड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे आपलं बघा सेंटर पॉईंटला झेड इक्वल्स टू 0 राहतं. इथं झेड इक्वल्स टू 0. मग आता इथं हा झेड किती आला आपला झेड इज इक्वल्स टू -1.83. आणि आपल्याला काय सांगितलं आहे लेस दॅन विचारलेलं आहे. मग लेस दॅन म्हणजे इकडच्या साईडचा एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मग बघा आता लेस दॅन एरिया आपण शेडेड करून घेऊ. मग सपोज लेस दॅनवाला एरिया हा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आता हा एरिया फाइंड आउट करायचा. मग बघा आता आपल्याला हा एरिया फाइंड आउट करायचा. पण हा जो ए ऑफ 1.33 आपल्याला गिवन आहे तो एरिया किती गिवन आहे बघा मागच्या पेजवरती आपल्याला स्टँडर्ड एरिया गिवन आहे बघा. इथं हा किती दिलेला आहे 0.4082 दिलेला आहे. ठीक आहे, 4082 0.4082. मग 4082 गिवन एरिया आहे. मग आता आपल्याला हा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर ह्या हाफ एरियामधून हा एरिया मायनस करावा लागेल. ती काय येणार प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 1960 येणार. मग इथं लिहायचं पी ऑफ लेस दॅन 1960. ठीक आहे, मग ते काय येणार बघा ते येणार आहे 0.5 मायनस ए ऑफ 1.33. बघा आता तुम्ही म्हणशाल सर इथं 1.33 दिले ना आपलं निगेटिव्ह आलं आहे. बघा एरिया कधी निगेटिव्ह नसतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह साईडला जेवढा एरिया असेल तेवढाच निगेटिव्ह साईडला पण राहतो. मग त्याचा अर्थ असं नाही की 1.33 मायनस इकडे जरी 1.33 घेतलं तरी पण सेम एरिया येणार कारण की हा सिमेट्रिक कर्व आहे. ठीक आहे, मग इथे येणार 0.5 मायनस 0.4082. ठीक आहे, 4082 यात कन्फर्म केलं. मग आता 0.5 मधून तो मायनस करा. 0.5 मायनस 0.4082. मग इथे येणार बघा ती प्रोबॅबिलिटी 0.0918. ठीक आहे, ही काय आली प्रोबॅबिलिटी आली. मग आता आपल्याला जर नंबर ऑफ काउंट जर काढायचं मग इथं लिहायचं नंबर ऑफ. ठीक आहे, नंबर ऑफ
number of bulb having less than 1960 hours life is equals to n into p of less than 9160. ठीक आहे, म्हणजे ते येणार बघा आता n इज इक्वल्स टू काय आहे 200. ठीक आहे, म्हणजे 2000 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि हे किती आलं आहे 0.0918, म्हणजे ते येणार 200 इंटू 0.0918, म्हणजे येणार बघा 1813.6. मग त्याला जर इक्वल्स टू केलं तर ते येणार 1.84. ठीक आहे, म्हणजे किती क्वांटिटी येणार ती 184 क्वांटिटी येणार आहे. मग वाटलं लास्टला एक स्टेटमेंट लिहायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब हॅव्हिंग लेस दॅन 1960 hours लाईफ इज इक्वल्स टू 184. ठीक आहे, तर बघा माझ्याकडनं इथे एक एक्स्ट्रा पेज ॲड झालं, ते डिलीट करतो. ठीक आहे, बघा हे आपलं काय आलं, आन्सर आलंय. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, बाय नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये सगळ्यात पहिले कर्व ड्रॉ करायचा. ठीक आहे, मग कर्व ड्रॉ करून काय करायचं, एरिया फाइंड आउट करायचा. तो एरिया म्हणजेच काय राहते, प्रोबॅबिलिटी राहते. मग तो जो एरिया आहे, तो एरिया जे येईल तो एरिया काय करायचा, मल्टिप्लाय करायचा नंबर ऑफ काउंटला. कशाला मल्टिप्लाय करायचा, नंबर ऑफ काउंटला. ठीक आहे, मग नंबर ऑफ काउंट जो राहणार आहे त्याला जर ज्यावेळेस तुम्ही ती प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाय करणार त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला जे आन्सर विचारलेले ते येईल. ठीक आहे, तर याच्यात काही विशेष अवघड नाही, जर बघितलं तर अतिशय सोपं आहे. न्यूमरिकल मेथडमध्ये जास्त लिहायला लागतं, इथं कमी लिहायला लागतं आणि जास्त मार्क भेटतात. ठीक आहे, फक्त तुम्हाला एरिया कळायला पाहिजे कोणतं फाइंड आउट करायचं. लेस दॅन म्हणलं की ह्याच्यापासून लेफ्ट साईडचा एरिया फाइंड आउट करायचा, आणि मोर दॅन म्हणलं की राईट साईडचा एरिया फाइंड आउट करायचा त्या लाईनपासून. फक्त झेड बघायचं, प्लस येतो की मायनस येतो, झेड जो येईल त्याच्यानुसार फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आणि हा जो कर्व राहतो ह्या कर्वचा टोटल एरिया 1 राहतो. 1 म्हणजेच काय, टोटल प्रोबॅबिलिटी 1 राहते बघा, तसंच टोटल एरिया पण 1 राहतो, आणि हाफ एरिया 0.5, हाफ एरिया 0.5. ठीक आहे, मग हा 6 मार्काचा प्रॉब्लेम आहे, एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण ही क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व केली. तर ही क्वेश्चन पेपर होती समर 2025ची, म्हणजे मागच्या वर्षीची. तर आता ही क्वेश्चन पेपर आपण पूर्ण सॉल्व झाली आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही त्या थंबनेलवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ठीक आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, आणि प्रत्येक व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली राहते. तर टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण की ह्या टेलिग्राम चॅनलमध्ये सगळ्या PDF वगैरे पाठवून दिलेले राहते. ठीक आहे, त्याच्यानंतरनं तुम्हाला अशी लिंक PDF फॉरवर्ड केली जाते. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला ती दाखवतो लिंक PDF. म्हणजे तुम्हाला ज्या क्वेश्चन पेपरमध्ये अडचण येणार आहे तुम्ही ती क्वेश्चन पेपर बघा, मी PDF तुम्हाला सेंड करून देईल. तर बघा ही क्वेश्चन पेपर आहे बघा, याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक क्वेश्चनच्या समोर एक लिंक दिलेली. ठीक आहे, त्या लिंकवरती जर तिथं काय दिलेलं आहे, फॉर द सोल्युशन क्लिक. मग तुम्हाला सपोज हा प्रॉब्लेम सॉल्व करताना काही अडचण आली, तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं व्हिडिओ सोल्युशन भेटेल. ठीक आहे, तर मग ही PDF जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आणि किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये जर तुम्ही त्या चॅनलवरती गेले तर चॅनलमध्ये या सगळ्या PDF टाकलेल्या राहते, तुम्ही तिथं PDF डाउनलोड करून बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक भेटून जाईल. ठीक आहे, तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर सॉल्व करू नेक्स्ट ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा,
मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर सॉल्व करताना भेटू. ठीक आहे.